आज आहे श्रावणातला दुसरा सोमवार. तर सकाळीच उठून फुलं बेल वगैरे सगळं काही घेऊन आले मी. आणि त्यानंतर डबे वगैरे बनवायचे होते. तर त्याची सुद्धा मी तयारी करायला घेतली. आणि आज माझ्यासोबत काम करायला एक गेले आणि दुसरंच झालं ते मी तुम्हाला नंतर सांगतेच काय झालं ते. तर त्याआधी भाजी पोळी वगैरे बनवून घेतली. त्यानंतर थोडीशी टमाट्याची भाजी म्हणजे सुक्की बनवली आणि त्यानंतर थोडंसं बटाटा पण बनवलं. आणि नंतर टिफिन वगैरे पॅक केल्या आणि नंतर दुसऱ्या कामाला लागले. तर माझं असंच नेहमी असंच होतं. तर चला म्हटलं आता तुमच्यासोबत पण होतं आहे का हे असं मला कमेंटमध्ये नक्कीच सांगा. आणि इकडे सोमवार असल्यामुळे सगळे काही देवाचे भांडे वगैरे स्वच्छ करून घेतले. आणि इकडे सफरचंद होतं घरात तर मग तेच इकडे खायला घेतलं. थोडंसं खाऊया म्हटलं आता थोडंसं उपवास वगैरे आहे तर. आणि साबुदाणा पण बनवून घेतला. आणि आज पांडुरंगाला पण असं वस्त्र वगैरे घालून घेतलं. आणि हे बघा हे रॅक आहे ना त्याचं ना खिळाच पडून गेला. आणि हे असे भांडे वगैरे झाले माझे सगळे काही खाली घेतले. त्यानंतर लावून दिले पुन्हा. हे असं झालं माझ्यासोबत आज. कारण की आज खूप कामं होते आणि त्याच्यामध्ये दुसरं काम वाढून गेलं. तुमच्यासोबत असं होतं का? आणि बघा मी बेल आणले होते ना तर त्याच्यामध्ये इतकं छान असं त्रिपुंड आकाराचं बेल मला भेटलेलं. मस्त दिसत होतं ते. आणि नंतर मंदिरात गेले. त्यानंतर घरी आल्यावर घरच्या पिंडीची पण पूजा वगैरे करून घेत असते मी अशी घरामध्ये म्हणजे सगळं काही साहित्य जमा करून. आणि नंतर असं ताटामध्येच पिंड ठेवत असते. 5 मुखी पिंड आहे ही. आणि नंतर दह्या दुधाने पंचामृत करून सगळी पूजा वगैरे करून घेतली. आणि नंतर मंदिरात पण जाऊन आले कारण की थोडंसं मंदिरात जाऊन आल्याच्या नंतर पण बरं वाटतं. घरी तर आपण पूजा करतोच. आणि नंतर बेल वगैरे सगळं काही जे जे साहित्य आहे माझ्याकडे त्याच्यामध्ये मी देवाची तर महादेवाची पूजा करून घेतली. गोकर्णाचे फुलं ते सगळं काही म्हणजे घेतलेलं होतं मी सगळं जवळच. आणि नंतर सगळे काही पूजा झाल्यावर आरती धूप दीप सगळं सुगंध दरवळत होता घरामध्ये आणि खूप असं प्रसन्न वाटत होतं. आणि तुम्ही पण अशी पूजा करता का? काही चुकलं असेल तर मला नक्की कमेंटमध्ये सांगा पूजामध्ये. आणि नंतर स्वयंपाकाला लागले संध्याकाळच्या. तर आमच्या चैतन्याला खायचे होते कांदा भजे बटाटे भजे. तर मग म्हटलं आता त्यांच्यासाठी थोडंसं बनवूया. तर मग ते मी स्वयंपाकाला लागलेली आहे. तर जेवण वगैरे करूया आता. बाय.